नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती जी सुरू होणार आहे, त्यासाठी जेवढे काही महत्त्वाची पदं आहेत, त्या पदासाठी असणारे 20 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. हा आपला व्हिडिओ क्रमांक 28वा आहे. यापूर्वीचे 27 व्हिडिओ जे आहेत, त्यांच्या सर्व लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मुख्यतः प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधील काही इम्पोर्टंट प्रश्न आणि चालू घडामोडी 2025-26 वरचे महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पी-डी-एफ डाउनलोड करायची असेल, तर मराठी नोकरी या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल, तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. डॅशकडून परवानगीशिवाय भारताच्या एकत्रित निधीमधून पैशांची कोणतीही रक्कम काढली जाऊ शकत नाही. प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून द्यायचं आहे. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा आपल्याला 2 वेळा विचारण्यात आलेला होता, त्यामुळे लक्षात ठेवायचा आहे प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. खालीलपैकी अशी कोणती संस्था आहे किंवा असं काय आहे की त्याच्या परवानगीशिवाय भारताच्या एकत्रित निधीमधून पैशांची कोणतीही रक्कम काढली जाऊ शकत नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, तर संसद जे आहे, तर संसदेशिवाय किंवा संसदेच्या परवानगीशिवाय भारताचा जो एकत्रित निधी असतो, तर त्या निधीमधून एकही रुपयाची उलाढाल केली जाऊ शकत नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल संसद. यानंतरचा प्रश्न आहे पहा. सर्वप्रथम संगणकीकरण प्रक्रियेचा वापर करणारी जगातील पहिली बँक खालीलपैकी कोणती आहे? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. प्रश्न विचारलाय की सर्वात पहिल्यांदा अशी कोणती बँक ठरली जगातील की जिने संगणकाचा वापर केलेला होता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, तर बँक ऑफ अमेरिका ही जी अमेरिकेची एक बँक आहे. तर या बँकेने सर्वात पहिल्यांदा त्यांच्या प्रक्रियेमध्ये कॉम्प्युटरचा वापर केला होता. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील हिंदू धार्मिक विचार आणि पद्धतींमध्ये सुधारणा करण्यासाठी महादेव गोविंद रानडे आणि भांडारकर यांनी कोणती चळवळ सुरू केली होती? सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे आणि याच्यावरती आपल्याला 2 वेळा वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारण्यात आले होते. सर्वात पहिला प्रश्न विचारला होता, लक्षात ठेवा. यापूर्वी आपण या प्रश्नाचं उत्तर पाहूया. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, तर आर्य समाज ही जी चळवळ आहे ही सुरू केली होती. मग या ठिकाणी प्रश्न आपल्याला कसे विचारले होते, तर आर्य समाज या संस्थेचे किंवा या चळवळीचे उद्गाते कोण आहेत? तर लक्षात ठेवायचे महादेव गोविंद रानडे आणि भंडारकर या दोघांनी मिळून एक चळवळ सुरू केली होती, जिचं नाव आहे प्रार्थना समाज. आणि ही जी चळवळ होती, तर ही महाराष्ट्रातील हिंदू धार्मिक विचार आणि त्यांच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी सुरू केली होती. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. पुण्याचा लाल महाल हा शहाजीराजे भोसले यांच्याद्वारे कोणत्या वर्षी स्थापित करण्यात आला होता? सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे आणि याच्यावरती आपल्याला 3 प्रश्न हे विचारले जातात. पहिला प्रश्न विचारला जातो की लाल महाल हा कोणत्या ठिकाणी आहे? तर लक्षात ठेवायचं आहे पुणे या ठिकाणी आहे. दुसरा प्रश्न विचारला जातो की तो कोणी स्थापन केला होता किंवा कोणी बांधला होता? तर शहाजी भोसले. लक्षात ठेवा, शहाजीराजे भोसले यांनी तो स्थापन केला होता. मग तिसरा प्रश्न विचारला जातो की कोणत्या वर्षी केला होता? तर ते वर्ष आहे ऑप्शन क्रमांक 3, तर 1630 या वर्षी लाल महाल जो आहे पुण्यामध्ये तो स्थापन करण्यात आला होता शहाजी राजे यांच्याद्वारे. मग याचा उद्देश काय होतं, तर छत्रपती शिवरायांचं जे बालपण आहे किंवा त्यांचे जे संगोपन आहे, तर त्या ठिकाणी करण्यात यावं त्यासाठी लाल महाल जो आहे तो बांधलेला होता. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल 1630. यानंतरचा प्रश्न आहे. कोणत्या मराठा राज्याच्या दरबारातील कवीने शिवभारत या वीररसपूर्ण महाकाव्याची रचना केली होती? याच्यावरती आपल्याला 2 प्रश्न हे इम्पॉर्टंट आहेत. सर्वात पहिला प्रश्न असा आहे की कोणता असा मराठी राजा होता की त्या राजाच्या दरबारातील कवीने शिवभारत हे एक महाकाव्य रचलं होतं? आणि दुसरा प्रश्न विचारला जातो की शिवभारत हे महाकाव्य कोणी रचलं होतं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 4, तर छत्रपती शिवाजी महाराज हे जे राजे होते यांच्या दरबारातील एक कवी होते, तर त्यांनी शिवभारत हे वीररसपूर्ण महाकाव्याची रचना केली होती. आणि शिवभारताची रचना कोणी केली असा जर प्रश्न विचारला, तर लक्षात ठेवायचं यामध्ये परमानंद नेवासकर यांनी शिवभारत या वीररसपूर्ण संस्कृत महाकाव्याची रचना केली होती. त्यांचं अजून एक नाव आहे कवींद्र परमानंद गोविलकर. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे. भारतीय संविधानाचे कोणते अनुच्छेद
पंचायतीच्या लेखापरीक्षांच्या धोरणाशी संबंधित आहे. महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपल्याला एम-पी-एस-सीच्या प्री एक्झाममध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. संविधानाचं असं कोणतं अनुच्छेद आहे की त्यामध्ये पंचायतीच्या लेखापरीक्षांच्या धोरणाशी संबंधित बाबी नमूद केलेल्या आहेत? तर ते अनुच्छेद आहे 243 जे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय सभेचे किंवा भारतीय राष्ट्रसभेचे ग्रामीण भागातील पहिली अधिवेशन हे फैजपूर या ठिकाणी भरलं होतं. तर या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. थोडासा प्रश्न वाचताना माझ्याकडून गडबड झाली, पण प्रश्न परत एक वेळा पहा. भारतीय राष्ट्रीय सभेचे ग्रामीण भागातील पहिलं अधिवेशन हे फैजपूर या ठिकाणी भरलं होतं. लक्षात ठेवा, फैजपूर या ठिकाणी भरलं होतं. पण त्या फैजपूर ठिकाणी जे अधिवेशन झालं होतं, त्याच्या अध्यक्षपद हे कोणी भूषवलेलं होतं? तर त्याचे अध्यक्ष होते ऑप्शन क्रमांक 4 पंडित जवाहरलाल नेहरू हे फैजपूरचे अध्यक्ष होते. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, शिवनेरी किल्ल्याच्या केंद्रस्थानी स्थित असणाऱ्या पाण्याच्या तळ्याला डॅश म्हणून ओळखले जाते? इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. याच्यावरती 2 प्रश्न लक्षात ठेवा. शिवनेरी किल्ला हा कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर पुण्यामध्ये आहे शिवनेरी किल्ला. जर आपल्याला तालुका विचारला तर जुन्नर हा तालुका आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि शिवनेरी या किल्ल्याचं अजून एक महत्त्व म्हणजे की त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजांचा जन्म हा 1630 या वर्षी झाला होता. आणि त्याच किल्ल्याच्या मध्यभागी असणारा एक पाण्याचा तलाव आहे. तर त्या तलावाला किंवा त्या तळ्याला काय म्हणून ओळखलं जातं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, तर त्याला बदामी तलाव या नावानं ओळखलं जातं. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, ज्या दोषामुळे व्यक्ती दूरच्या वस्तूंना स्पष्टपणे पाहू शकत नाही त्याला डॅश असे म्हणतात? आरोग्य विभागावरती 2 वेळा हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता. एखादा असा व्यक्ती असेल की त्याला डोळ्याचा काही आजार असेल आणि त्या आजारामुळे ती व्यक्ती दूरच्या वस्तूंना क्लिअरपणे जर पाहू शकत नसेल तर तो आजार कोणता असतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, त्याला लघुदृष्टी दोष किंवा त्याला मायोपिया असं म्हटलं जातं. याला अजून एक नाव आहे पहा, निकट दृष्टिता. लक्षात ठेवायचं. कधी-कधी निकट दृष्टिता देखील आपल्याला ऑप्शनमध्ये दिलं जाऊ शकतं. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 2 लघु दृष्टिदोष किंवा मायोपिया. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय वायुदल दिवस दरवर्षी डॅश या दिवशी साजरा केला जातो? दिनविशेषवरती आपल्याला इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. त्यामुळे आपण जागतिक दिनविशेष आणि राष्ट्रीय दिनविशेष पूर्णपणे घेतलेले आहेत. त्या दोन्ही व्हिडिओच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण ते व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे आपल्याला दोन्ही व्हिडिओ जे आहेत ते मिळून जातील. त्यामधीलच हा एक प्रश्न आहे, भारतीय वायुदल दिवस हा दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, तर 8 ऑक्टोबर हा जो दिवस आहे हा भारतीय वायुदल दिन म्हणून साजरा केला जातो. यानंतरचा प्रश्न आहे, आपल्या देशाचे बरेच क्षेत्र मृदाधुपीमुळे प्रभावित आहे. मृदाधुपीखालील सर्वाधिक क्षेत्र असलेले राज्य कोणते आहे? भूगोलावरचा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. आपल्याला हा न्यायालय भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आणि एम-पी-एस-सीच्या प्री एक्झाममध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता. आपल्या देशाचं बरेचसं जे क्षेत्र आहे ते मृदाधुपीमुळे जास्त प्रभावित आहे. पण मृदाधुपीखाली सर्वाधिक असलेलं क्षेत्र किंवा राज्य कोणतं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, तर राजस्थान हे जे राज्य आहे, लक्षात ठेवा, राजस्थान राज्य यामध्ये सर्वात जास्त मृदाधुपीखालील क्षेत्र आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पेटा इंडिया या संस्थेची स्थापना ही कोणत्या वर्षी करण्यात आली आहे? मित्रांनो, महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. पेटा इंडिया ही जी संस्था आहे याची स्थापना कधी करण्यात आली? भारतामधील जेवढ्या काही महत्त्वाच्या असणाऱ्या संस्था आहेत, आपण त्या संस्था घेतलेल्या आहेत. त्याचे संस्थापक कोण आहेत यावरती सुद्धा व्हिडिओ आपण घेतलेले आहेत. आणि त्या संस्थेची स्थापना ही कोणत्या वर्षी करण्यात आली त्यावर सुद्धा आपण डिटेल्समध्ये व्हिडिओ घेतले आहेत. त्यातीलच हा प्रश्न आहे की पेटा इंडिया या संस्थेची स्थापना कधी करण्यात आली? तर वर्ष आहे त्याचं ऑप्शन क्रमांक 4, तर 2000 साली पेटाची स्थापना करण्यात आली. या ठिकाणी काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते समजावून घ्या. पेटा इंडिया, तर पेटाचा फुल फॉर्म काय होतो? पीपल फॉर द इथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल. या संस्थेची स्थापना ही जानेवारी 2000 या वर्षी करण्यात आली होती.
मुंबई या शहरामध्ये मुख्यालय असलेली ही संस्था भारतात प्राण्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्यावरील अत्याचार रोखण्यासाठी कार्यरत असलेली एक प्रमुख बिगर सरकारी संस्था आहे. त्याला आपण एन-जी-ओ देखील म्हणू शकतो. पेटाची स्थापना लक्षात ठेवायची पेटाची स्थापना झालेली आहे 2000 या वर्षी. पेटाचा फुल फॉर्म काय आहे? पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स आणि याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मुंबई या ठिकाणी या संस्थेचं मुख्यालय आहे. आणि ही जी संस्था आहे ही बिगर सरकारी संस्था आहे. त्याला आपण एन-जी-ओ देखील म्हणू शकतो. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता खेळाडू फुटबॉलमध्ये 50 आंतरराष्ट्रीय गोल झळकावणारा पहिला भारतीय फुटबॉलपटू ठरलेला आहे. महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. पहिले किंवा प्रश्न काय विचारलाय की आपल्याला असा कोणता फुटबॉलपटू आहे ज्याने 50 आंतरराष्ट्रीय गोल केलेले आहेत आणि तो भारताचा पहिला फुटबॉलपटू ठरला होता. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 तर सुनील छेत्री जे आहेत हे भारताचे असे पहिले फुटबॉलर आहेत की ज्यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये 50 गोल झळकवले होते. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे व्यंकटेश भगवानराव खेडगीकर या लेखकाला टोपण नाव काय आहे किंवा या लेखकाचे टोपण नाव काय आहे? मित्रांनो यावरती आपल्याला 2 वेळा प्रश्न अल्टरनेट विचारले होते. त्यामुळे हा प्रश्न लक्षात ठेवायचा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. आपल्याला साहित्यकार आणि त्यांची टोपण नावे, लेखक आणि त्यांची टोपण नावे याच्यावरती प्रश्न हे हमेशा विचारण्यात आलेले आहेत. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 तर स्वामी रामानंद तीर्थ यांचं खरं नाव काय आहे? व्यंकटेश भगवानराव खेडगीकर म्हणजेच टोपण नाव काय आहे? स्वामी रामानंद तीर्थ. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतीय हत्ती हा आपला राज्य प्राणी म्हणून घोषित केलेला नाही? म्हणजे हे जे 4 ऑप्शन आहेत तर त्या 4 पैकी असं एक राज्य आहे की त्या राज्याने आपला जो भारतीय हत्ती आहे त्याला स्वतःचा राज्य प्राणी म्हणून घोषित केलेलं नाही. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? ऑप्शन क्रमांक 3 तर तामिळनाडू हे जे राज्य आहे या राज्याचा राज्य प्राणी लक्षात ठेवायचे निलगिरी तहर आहे. निलगिरी तहर जो आहे हा त्यांचा राज्यप्राणी आहे आणि भारतीय हत्ती जो आहे तो कोणत्या-कोणत्या राज्याचा राज्यप्राणी आहे? केरळ, झारखंड आणि कर्नाटक या 3 राज्यांचा राज्यप्राणी आहे आणि तामिळनाडूचा येत नाही. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कशाला अरबी समुद्राची राणी म्हणजेच क्वीन ऑफ अरेबियन सी या नावाने ओळखले जाते? आपण कशाला म्हणण्यापेक्षा या ठिकाणी शहर सुद्धा देऊ शकतो किंवा खालीलपैकी असं कोणतं स्थान आहे की त्या स्थानाला अरबी समुद्राची राणी म्हणून ओळखलं जातं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 तर कोची हे जे ठिकाण आहे किंवा कोचीला अरबी समुद्राची राणी या नावानं ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. आणि मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला जवळपास 8 ते 10 वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या समितीने केंद्रीय दक्षता आयोगाची स्थापना करण्याची शिफारस केली होती? मित्रांनो हा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे आपल्याला एमपीएससीच्या प्री एक्झाममध्ये 2 वेळा विचारण्यात आलेला होता. हा प्रश्न आपल्याला एमपीएससीच्या मेन्समध्ये सुद्धा 2 वेळा विचारण्यात आलेला होता. हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता आणि पोलीस भरतीमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता. खालीलपैकी कोणत्या समितीने केंद्रीय दक्षता आयोगाची स्थापना करण्याची शिफारस केली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 तर संथनम समिती जी आहे या समितीने केंद्रीय दक्षता आयोगाची स्थापना करण्याची शिफारस ही सरकारकडे केली होती. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारताच्या संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाच्या रचनेचा अवलंब हा कधी केला होता? प्रश्न इम्पॉर्टंट आहे. आत्तापर्यंत आपल्याला परीक्षेमध्ये 16 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाच्या रचनेचा अवलंब कधी केला होता? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 तर 22 जुलै 1947 या दिवशी लक्षात ठेवा या दिवशी ध्वजाच्या रचनेचा अवलंब केला होता. आणि 15 ऑगस्ट 1947ला भारत देश जो आहे तो स्वतंत्र झाला होता. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आणि या ठिकाणी अजून एक ऑप्शन आहे पहा 26 जानेवारी 1950 तर या दिवशी संविधान जे आहे पूर्ण भारतामध्ये लागू करण्यात आलं होतं आणि त्याच दिवसाला प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखलं जातं. मग संविधानावरती अजून एक प्रश्न आपल्याला येऊ शकतो पहा 26 नोव्हेंबर 1949 तर हा जो दिवस आहे हा संविधान दिन म्हणून ओळखला जात आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, संगणकीय विश्वात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या संशोधकाला किंवा संगणक तज्ज्ञाला डॅश पुरस्कार दरवर्षी दिला जातो. या ठिकाणी सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. आत्तापर्यंत फक्त आणि फक्त 4 वेळा हा प्रश्न पेपरला विचारण्यात आलेला होता. खालीलपैकी असा कोणता पुरस्कार आहे जो कॉम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये जे संशोधन करतात किंवा जे कॉम्प्युटरचे तज्ज्ञ असतात त्यांना हा पुरस्कार दिला जातो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, तर ट्युरिंग अवॉर्ड हा जो आहे हा अवॉर्ड दिला जातो पहा संगणकीय क्षेत्रामध्ये जे उत्तम कामगिरी करतात अशा लोकांना. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आणि कॉम्प्युटरच्या दुनियेतील हा जो पुरस्कार आहे या पुरस्काराला नोबेल पुरस्कार देखील म्हणून ओळखलं जातं. ऑप्शन 1 उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, जगातील सर्वात उंच रस्ता उमलिंगला पास हा कोठे तयार करण्यात आलेला आहे? करंट अफेअर्सचा प्रश्न आहे, त्यामुळे आपण हा प्रश्न मुद्दाम घेतलेला आहे. जगातील सर्वात उंच मानला जाणारा रस्ता उमलिंगला पास हा जो आहे हा कोणत्या ठिकाणी तयार करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, तर लडाख या ठिकाणी उमलिंगला पास हा जो रस्ता आहे हा तयार करण्यात आलेला आहे. आणि याचं सर्वात वैशिष्ट्य म्हणजे काय आहे की जगातील सर्वात उंच रस्ता हा मानला जातो. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. आपल्याला या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी या नावानं. त्या टेलिग्रामवरती आपण प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करतो. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यालाही जॉईन करायचं आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.